आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी वसई-विरार महापालिका ही पूर्णपणे सज्ज झालेली आहे। आपण बघू शकता की मी आता वसई विरार आणि नालासोपाऱ्याच्या मधल्या वलईपाडा या खाडीवरती आहे आणि या ठिकाणी जे शहरामधले कृत्रिम तलाव असतील त्याप्रमाणे नॅचरल तलाव असतील यामधल्या पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत याच तलावामध्ये या ठिकाणी आणून विसर्जित करण्यात येणार आहेत। स्वतः या ठिकाणी पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार जे आहेत हे या ठिकाणी आज सकाळपासूनच सर्व कृत्रिम तलाव असतील सर्वांची पाहणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच यावर्षी अत्याधुनिक पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये बाप्पांचं विसर्जन करता यावं यासाठी पूर्ण महापालिकेने अत्याधुनिक यंत्र सुद्धा तलावावरती या ठिकाणी सज्ज केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत स्वतः आयुक्त अनिल पवार आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत यावर्षीची कशी तयारी आहे? यावर्षी वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गणपती बाप्पा हे स्थापन होत असतात, त्यांचं विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने झालं पाहिजे या अनुषंगाने शहरामध्ये साधारणतः 58 स्पॉट असे निश्चित केलेले आहेत की त्या ठिकाणी आम्ही कृत्रिम तलाव 105 एवढ्या मोठ्या संख्येने तयार केलेले आहेत। या कृत्रिम तलावाची साईजसुद्धा 10 फूट बाय 5 फूट अशी आहे आणि साधारणतः 3.5 फुटापर्यंत तिथं पाणी आम्ही त्या ठिकाणी भरणार आहोत आणि ते कृत्रिम तलाव देखील आम्ही सुशोभित करणार आहोत। या ठिकाणी मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता शहरामध्ये 34,000पेक्षा जास्त गणपती बाप्पा यांची स्थापना झालेली होती आणि त्या 34,000पैकी 21,000पेक्षा जास्त गणपती बाप्पांचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये झालं होतं। म्हणजे एकूण 65% जास्त गणपती बाप्पांचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये झालेलं होतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः 22-23 म्हणजे या वर्षामध्ये साधारणतः फक्त 600 मूर्ती आपल्या शाडू मातीच्या तयार झालेल्या होत्या आणि त्या स्थापित झालेल्या होत्या। परंतु मागील वर्षाचा अनुभव बघितला असता ह्या वर्षी म्हणजे मागील वर्षी 6,000पेक्षा जास्त 6,156 एवढ्या शाडू मातीच्या मूर्ती म्हणजे 21%पेक्षा जास्त शाडू मातीच्या मूर्ती देखील नागरिकांनी गणपती मंडळांनी बसवल्या होत्या, जेणेकरून पर्यावरणाचं संवर्धन चांगल्या पद्धतीने होतं आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही जागोजागी निर्माल्य कलश नव्याने तयार करून ते ठेवलेले होते आणि त्या निर्माल्य कलशामध्ये नागरिकांनी आपलं हे निर्माल्य नैसर्गिक तलावामध्ये किंवा पाण्याच्या स्रोतामध्ये न टाकता त्या निर्माल्य कलशामध्ये टाकावं असं सर्वांना गणपती मंडळांना नागरिकांना आवाहन केलेलं होतं। आणि या वर्षी एकूण किती कृत्रिम तलाव आहेत, किती निर्माल्य कलश आहेत आणि किती नैसर्गिक तलाव आहेत? ह्या वर्षी बघितलं असता 58 ठिकाणी आम्ही 105 एवढ्या मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत आणि प्रत्येक कृत्रिम तलावाच्या ठिकाणी साधारणतः 3 एवढे निर्माल्य कलश या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत आणि त्या निर्माल्य कलशामध्ये दररोज जमा होणारं निर्माल्य हे सायंकाळी आमच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून एक पर्टिक्युलर ठिकाणी ट्रान्सफर स्टेशनच्या ठिकाणी नेलं जातं आणि त्या ठिकाणी त्याचं कंपोस्टिंग केलं जातं। मागच्या वर्षी आम्ही साधारणतः 4,800 किलो एवढं कंपोस्ट खत तयार केलं होतं आणि त्या कंपोस्ट खताचा वापर आम्ही आमच्या शहरातील विविध उद्यानांमध्ये केलेला होता। सर, या सर्व गणेश उत्सवा काळामध्ये आपली किती यंत्रणा काम करणार आहे आणि या ठिकाणी सर्व यंत्रणेला कशा पद्धतीनं मार्गदर्शन असतं? ह्या गणपती उत्सवाच्या कालावधीमध्ये महापालिकेचा कार्यक्षेत्र बघितलं असता तर कार्यक्षेत्र खूप मोठं आहे। त्या अनुषंगाने म्हणजे 311 स्क्वेअर किलोमीटरचं हे कार्यक्षेत्र आहे आणि या एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः 34,000पेक्षा जास्त गणपती बाप्पांची स्थापना होईल अशी अपेक्षा आहे। तर एवढ्या मोठ्या गणपती बाप्पांचं सर्व नियोजन करण्याकरता महापालिकेची सर्व यंत्रणा म्हणजे प्रभाग स्तरावरील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, इंजिनियर्स असतील, तसेच मुख्यालयातले अधिकारी कर्मचारी हे सर्व कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे भरपूर NGOज आहेत, त्यांचं मोठं सहकार्य आहे। त्याचप्रमाणे गणेश मंडळांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मोठं सहकार्य आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महिला बचत गट जेवढे आहेत त्या सर्व महिला बचत गटांच्या ज्या सदस्य महिला आहेत त्यांचं देखील फार मोठं योगदान आम्हाला या ठिकाणी लाभतं। आणि अगदी शेवटी म्हणजे सर्व पदाधिकारी असतील, आमदार असतील, खासदार महोदय असतील यांच्यासह विविध पक्षांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या आव्हानाला सुद्धा नागरिक अतिशय भरभरून प्रतिसाद देतात आणि नागरिकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं सर्व सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभतं आहे। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन जे आहे त्यांचं मोठं सहकार्य आहे। त्याचप्रमाणे MSEDCL ही जी वीज जोडणी देणारी यंत्रणा आहे गणपती बाप्पांच्या मंडळांना त्यांचं देखील फार मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतं आहे। तसंच ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही जागा असतील त्या ठिकाणी देखील त्या विभागाचं देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभतं आहे। एकंदरीत ही
टीमवर्कच्या माध्यमातून आम्ही हा पर्यावरणपूरक असा गणपती उत्सव साजरा करतो आणि ही परंपरा यापुढे कायम राहील अशी अपेक्षा आहे. आणि सर्व नागरिकांना, भक्तांना, गणेश मंडळांना, पदाधिकाऱ्यांना आणि सर्व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ह्या गणपती उत्सवाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.